तर 4 ते 5 दिवस झालं 4-5 म्हणण्यापेक्षा 8 दिवस झाले हा प्रॉब्लेम माझ्यासोबत होतोय. काय ते पुढे व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला. हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि त्याच्यानंतर आता फेस टू फेस व्हिडिओ म्हणजे बनवतो ना थोडंसं असं समोर घेऊन, तर त्याला ना एवढी क्लॅरिटी येत नाही, तर ती थोडंसं असं म्हणजे हे करा, एवढं काय लक्ष देऊ नका. कारण कसं आहे, आता सध्या पावसाळा लागलेला आहे आणि वातावरण दमट असते. दमट आणि जास्त म्हणजे असं म्हणजे हे असतं एकदम ढगाळलेलं वातावरण असलं ना, तर काय होते माहिती का, एवढी क्लॅरिटी येत नाही व्हिडिओला. तर पण तेवढीच गरज बघा आपल्याला पावसाची सुद्धा आहे. आपल्याला म्हणल्यापेक्षा शेतकऱ्यांना पावसाची खूप गरज आहे. त्यामुळं सगळं आपल्याला तिथूनच सगळं पुरवठा होतो शेतकऱ्यांपासून. तर पाणी तर पाहिजेलच, शेवटी पाऊस तर पाहिजेलच. क्लिअरिटीचाही वेगळा विषय आहे, जाऊ द्या. पण एक एक दिवशी लय ढगाळ वातावरण आलं तर येत नाही क्लिअरिटी, नाही तर इतर वेळेस येत असते. तर त्याच्यानंतर आता मला बनवायचं होतं बघा, डाळीला तडका मारायचा होता. तर इकडे डाळ वगैरे शिजत घातलेली आहे. तर ही डाळ शिजत घातलेली आहे ना, ती मुगाची तुरीची अशी मिक्स डाळ मी भिजत घातलेली आहे. असं काय केलेलं आहे, कारण वरण ना एक जीव होऊन असं टेस्ट पण त्याला एक छान टेस्ट येते. एकाच डाळीची आपण ज्यावेळेस तडका मारतो ना, तर त्याची एक वेगळी टेस्ट असते. पण दोन्ही मिक्स करून जर मारली तर एकदम छान असं टेस्टी येते. तर ही दोन्ही डाळे मी धुवून स्वच्छ पातेल्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ते गरम झालं ना, तर त्याच्यात चांगलं शिजून वगैरे निघालं ना, तर त्यात टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पॅनमध्ये तडका पॅनमध्ये टाकलेला आहे मोहरी, जिरे, त्याच्यानंतर ठेचून घेतलेला भरपूर असा एक गड्डा लसूण टाकलेला आहे. त्याच्यानंतर अद्रक सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि हे सगळं मोहरी तडतडून झाली की त्याच्यामध्ये जिरे टाकले. तर सगळं झालं की त्याच्यानंतर लसूण पण टाकलेला आहे. काय होते माहिती का, लसूण कधीच जास्त करपू देत नाही मी, कारण थोडासा असा कच्चा राहिलेलाच टेस्ट छान येते. वरणाला असू द्या किंवा तडक्याला असू द्या, असं असं होतं त्याचं. त्यामुळे थोडंसं असं जास्त ही शिजू द्यायचं नाही, काळपट करायचं नाही. सोनेरी कलर आला की गॅस बंद करून टाकलेला आहे मी. आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे कढीपत्ता. आणि कढीपत्ता नंतर कढीपत्त्याचं काय होते माहिती का, ज्यावेळेस ते हे नसते का आपलं गॅस जरी बंद केला तर गरमीवर नसता कढीपत्ता तडतड करून व्यवस्थित असं हे होऊन नितळून निघतोय. आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे घरचं काळं तिखट, कारण आज तडका बनवायचा होता त्यामुळे तिखट पण टाकलेलं आहे. आणि तिखट थोडंसं, तडक्याची भाजी म्हणलं ना, थोडंसं जास्त तिखट टाकलेलं आहे. घरचा काळा मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपलं हे नाही का, थोडंसं हिंग पण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जी का आपली तमालपत्र आहेत ना, ती तमालपत्र टाकून घेतलेली आहेत. आणि हे सगळं टाकून झालं, एक इलायची पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. डाळ शिजताना थोडंसं किंचित मीठ टाकलेलं होतं, मग आता याच्यामध्ये थोडंसं टाकलं. आणि चांगलं म्हणजे ते तडका असा झाला थोडासा लालसर की मग त्याला लगेचच जी आपली शिजलेली डाळ होती ना त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि मस्त असं एक 4 ते 5 मिनटं उकळी असतो ठेवलेलं आहे. आणि उकळी आली की मग त्याच्यावर ताट झाकून ठेवलेलं आहे. आणि इकडं झालेली आहे आता माझी भाजी वगैरे तयार झालेली आहे. तर आता मला बनवायचं होतं बघा, हे आपलं चपात्या बनवायच्या होत्या. तर चपात्यासाठी ना पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं पहिलंच. तर चपात्याचं काही नाही, एक 4-5 चपात्या सुरुवातीला करते, लागल्यास तर मग दुपारी बनवत असते. कारण पोरं आता सध्या शाळेत जाते त्यामुळे एवढं काही चपात लागत नाही. टिफिनसाठी टिफिन बांधून दिला की बाकीचं जे आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवून देत असते. तर हे आता झाड जे तुम्ही बघितलं ना, तर काल जे तुटलेलं मी बोलले ना, तुटले मनी प्लांट, तर मी काय केलं आता त्याला फेकून देण्यापेक्षा म्हणलं ते त्यालाच कात्रीन थोडंसं कट मारलेलं आहे आणि ते त्यात लावून दिलेलं आहे मनी प्लांट एका ग्लासमध्ये काचेच्या. तर त्याच्यानंतर मला बनवायची होती इथं गवारी. तर गवारीसाठी काय केलेलं आहे, भरपूर अशी मोहरी, जिरे, त्याच्यानंतर ठेचून घेतलेला लसूण हे छान असं तळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर भरपूर असा कांदा टाकलेला आहे, मस्त असं तळून घेतलेला आहे, लालसर सोनेरी कलर तळून घ्यायचं. त्याच्यानंतर तळून घेतलं की काय होते माहिती आहे का, कांद्याचं एक हे की आपण जास्त जेवढा कांदा तळू ना तेवढं म्हणजे टेस्ट ही होते, टेस्टच्या नीते. पण कसं आहे, ती बिर्याणीला वगैरे ठीक आहे. इथं ना साध्या भाजी असतील ना तर थोडासा कमीच कांदा तळायचा. सोनेरी कलर आला की बस झालं. लगेच मी त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकून घेत असते. काय होतंय, ती जास्त पण तळलं ना मग छान नाही लागत. तर टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आणि टोमॅटो टाकलं ना आपण तर लगेच तळून जर आपल्याला पाहिजे असेल ना, आणि एखादा टोमॅटो कच्चा असेल तर आपल्याला जर व्यवस्थित मऊसर असं तळून निघायचं असेल ना,
तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकलेलं आहे मी थोडंसं इथं. त्याच्यानंतर घरचं काळं तिखट टाकलेलं आहे आणि सगळ्याला असं तेल व्यवस्थित सुटलं, सगळं तळून निघालं की मग जी काय गवारी आहे नाही ती पहिलीच भाजून घेतलेली असते. मी काय करते, 1 चमचाभर तेल टाकून पहिली गवारी भाजून घेतलेली आहे आणि भाजून घेतलेली गवारी डायरेक्ट त्यात टाकली की मग जास्त काय शिजवावं लागत नाही. थोडासा पाण्याचा शिंतडा दिलेला आहे, गवारी वगैरे झाकून ठेवली. सगळी जी काय भाज्या वगैरे होत्या ना तर ती साईडला काढून छोटे छोटे आपले भांडे असतात ना, आपण पोळीचा कसा डबा असतो तसे माझ्याकडे 1-2 डबे, तर त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे मी काढून ठेवते छोट्या छोट्या डब्यामध्ये आणि सगळी भांडी घासायला घेतलेली आहेत. एकदा एवढी भांडी घासून झाली ना की मग किचन कट्ट्यावर एक कापड मारलं किंवा मग एक दिवसाड काय करते मी, गॅस पण पूर्ण घासून घेते आणि किचन कट्ट्याच्या आजूबाजूची जी फरशा वगैरे असतात ना ते पण घासते. पण एक दिवसाडच घासते, रोज रोज घासत नाही, कारण आज मी रोज रोज घासून ना अख्खा माझा गॅस खराब करून टाकला होता. आता ही दुसरी शेगडी घेतलेली आहे माझी आणि खरंच हे माझ्या बाबतीत असं झालंय. कारण कसं आहे, पहिली जी शेगडी होती ना ती रोज धुवून त्याच्यावर पाणी जायचं आणि ते पाणी जाऊन जाऊन आतले बर्नर नसतात का, ते बर्नरच खराब करून टाकले होते मी. तर मग आता जरी धुतलं ना तरी काय करते, त्यावर प्लेटा झाकते आणि मग शक्यतो ना एका दिवशी म्हणण्यापेक्षा रोजच धुते. कधी तर असा गॅप पडलेला असतो गॅसला. तर भांडी वगैरे घासून झालेली होती, नंतर भांडी वगैरे लावून घेतली आणि तिकडं बाहेर मशीन लावलेली आहे. आता ही भांडी वगैरे लावून झाली की कपडे वगैरे वाळत घातले की मग सगळं रुटीन होऊन जाईल. आणि आपलं कसं आहे माहिती आहे का, एकदा स्वयंपाक करून आपण किचनमधनं गेलं ना तर आपल्याला भरपूर आळस येते बघा. त्यामुळं मग परत किचनमध्ये जाऊ वाटत नाही आपल्याला आणि किचनमधलं म्हणजे पसारा वगैरे आवरू वाटत नाही. तर त्याच्यानंतर काय केलं, म्हणलं आता किचनमधलं निघलं एकदा की परत पसारा आवरायला येऊ वाटत नाही आपल्याला. त्याच्यामुळं काय केलं, हातासारखं सगळं किचन वगैरे साफ करून मग नंतर गॅस पण थोडासा घासून घेतला आणि पुसून वगैरे कापडाने हे करून घेतलं. आणि मला थोडंसं ना असं प्रसन्न वाटण्यासाठी मी गॅसला वगैरे हळदी कुंकू लावत असते. कसं असते, शेवटी किती केलं तर अन्नपूर्ण असते. आपल्याला जेवढं व्यवस्थित ठेवता येईल तेवढं ठेवायचं. अगदी काय पूर्णच प्रॉपर सगळं आपण करायचं असं नाही, पण जेवढं आपल्या हातून होतंय तेवढं तर नक्कीच केलं पाहिजे असं मला वाटतंय. तर सगळं घरातलं उरकून इथं बाहेर आलेली आहे आणि इकडं बाहेर वातावरण आता ढगाळ झालेलं आहे. तर आता ऊन ही बघायला सुद्धा भेटत नाही बघा, पूर्ण असं म्हणजे एकदम ढगाळ झाले. आणि इथं थोडंसं फिरून घेतलं तर कसं आहे माहिती आहे का, सध्या आता मला टेन्शन काय आलं, कारण मी मशीन लावली होती आणि कपडे वगैरे वर थोडेसे वाळत घातलेले आहेत नेऊन. तर कपडे वगैरे खाली आणावे लागतील. पण नंतर आता मुलं चाललेले आहेत शाळेत, तर शाळेत चालल्यामुळं म्हटलं आता ह्यांना एकदाचे घालून घेते शाळेला. म्हणजे एकदाच गेले ना, ह्यांचं टिफिन वगैरे भरलेले आहेत, हे आता जातील शाळेत. त्याच्यानंतर हे शाळेत गेली की मग आपली कामं करायला आपण रिकामी. कसं होतं माहिती का, आपण आपल्या कामात आणि ह्यांचं एखादी वस्तू वगैरे घरात, आय कार्ड म्हणा, पैसे म्हणा, असे पोरांचे बसचे किंवा आपलं हे आणि हिचं बघा नवीनच नाटक असते काही तर ह्यांचं शाळेला जाताना. तर ह्यांना एकदाचं पाठवून घेतलं आणि म्हणलं चला आता माझा एक काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि सध्या ना माझं ना वायफायचा भरपूर मोठा प्रॉब्लेम होतोय बघा. मला ना बरोबर सकाळी 7ला व्हिडिओ टाकायचा असतोय ना, तर मी अगोदर म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ टाकते म्हणजे टाकून त्याला वेळ असतोय, टायमर वगैरे लावून टाकलेला असते ना, तर त्यावेळेला काय होतंय, ही गेलेलं असते, आपलं लाईट गेलेली असते आणि व्हिडिओ काय जात नाही. तर व्हिडिओचा टायमिंग जरी 7 असला तरी मी व्हिडिओ व्यवस्थित सगळं करून त्याची प्रोसिजर टाकलेला असतोय, परंतु तो तुमच्यापर्यंत पोहोचच तर ना त्याला कधी कधी ऑटोमॅटिक लेट होतोय वायफायच्या कनेक्शनमुळं. तर कनेक्शन वायफायचं कसं होतंय, व्हिडिओ टाकला आणि लाईट गेली तर त्याला मी काहीच करू शकत नाही, तो ऑटोमॅटिकच मध्येच अडकून बसतोय. जेव्हा लाईट येईल ना तेव्हा ती प्रोसेस वगैरे पूर्ण झालं ना तर मग तो व्हिडिओ येतोय. तर असं बरेच दिवस झालं चाललंय आणि आता सध्या पावसाळा म्हणलं ना तर ही प्रॉब्लेम आपल्याला फेस करावंच लागतंय. आणि कसं आहे, सध्या आता इतके दिवस उन्हाळा असल्यामुळे लाईटचा काय प्रॉब्लेम होता. आता वारं आणि वादळ ते सुटतंय ना, तर त्याच्यामुळे कसं होतं, लाईट सारखं घालवते आणि लाईट घालवली की माझं आता कसं आहे, डाटा जरी असला ना तरी 10 मिनिटाचा व्हिडिओ जायला उशीर लागतोय. 10 मिनिटं 8 मिनिटं समजा ह्या व्हिडिओला ना जर तुम्ही डाटावरनं जर सोडला व्हिडिओ तर 2 ते 3 तास आरामात लागतात. आणि असा जर व्हिडिओ सोडला ना, मी माझा 5 मिनिटात व्हिडिओ जातोय, पण कधी कधी 5 मिनिटातच घोटाळा होऊन बसतोय. 5 मिनिटात व्हिडिओ सोडला की लगेचच लाईट जाते. आता माझं त्यात काहीच नाही, मी टायमिंगला सोडते, पण ते तसं झालं ना मग इकडून मग मी तिथं ही करते, आपलं ते परत डिलीट मारते आणि परत सोडते, त्यामुळे व्हिडिओ कधी कधी लेट होते. तर